सो आजचं करा सुरू. हां. सो आज 9 तारीख आहे. आजचे करंट अफेअर घेऊया, आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट न्यूज आहे मेटा. मेटा म्हणजे कोणती कंपनी? फेसबुकचं नाव मेटा आहे. सो मेटा फॅक्ट चेकिंग स्नब इन US सेट्स ऑफ अलार्म बेल्स फॉर फॅक्ट चेकर्स इन इंडिया. म्हणजे काय झालं आहे की आता US मध्ये गव्हर्नमेंट बदललेलं आहे. सो जे फेसबुक होतं सुरुवातीला ते प्रो डेमोक्रॅटिक होतं, पण आता निवडून कोण आलेले आहे? तर ट्रम्प आलेले. त्यामुळे मेटानं त्यांचे जे पॉलिसीज आहे त्यामध्ये काही चेंज केलेले. जसं त्यांनी फॅक्ट चेकर्स ना फायनान्स करण्याचं जी पॉलिसी होती, वर्ल्ड वाईड मेटा फॅक्ट चेकर्सना फायनान्स करतं. ते जे US फायनान्स करत होते ते त्यांनी बंद केलेलं आहे. आणि त्यामुळे भारतामधले जे फॅक्ट चेकर्स आहेत त्यांना आता भीती वाटायला लागली की आता त्यांचं आपण फंडिंग बंद होईल. तर हा ॲक्च्युली ही एक न्यूज आहे. तर आता विचार करण्याची गोष्ट काय आहे? तर आपण जे न्यूज मीडियामध्ये बघतो की बरेच लोक फॅक्ट चेकिंग करत असतात. आपल्याला वाटतं की हे लोक एवढं फॅक्ट चेकिंग करतात, त्यांना पैसा कोण देतं? करेक्ट. तर हे कंपनीज आहेत लाईक मेटा म्हणजे फेसबुक, हे अशा फॅक्ट चेकरना पैसे देत असतात आणि त्याचा वापर करून ते पब्लिक ओपिनियन इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या ज्या इलेक्शन होते 2020मध्ये, तिथे ट्रम्प इलेक्शन हारलेले होते, त्यावेळेस मेटानं म्हणजे फेसबुकनं मोठ्या प्रमाणावरती याचा वापर केलेला होता अगेन्स्ट द रुलिंग गव्हर्मेंट. तसंच भारतामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर 2024च्या इलेक्शनमध्ये अगेन्स्ट द गव्हर्मेंट मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला गेला होता. सो आता गव्हर्मेंट चेंज झाला म्हटल्यावरती मेटानी पॉलिसी पण चेंज केल्या. आता इथे बघा त्यांनी लिहिलेलं आहे की वी आर गोईंग टू बॅक टू अवर रूट्स अँड फोकस ऑन रिड्युसिंग द मिस्टेक्स. म्हणजे आता ते मान्य करतात की आम्ही आता मिस्टेक रिड्यूस करण्याचं काम करू. सिम्प्लिफाईंग अवर पॉलिसीज, आम्ही आमच्या पॉलिसीज सिम्प्लिफाय करू. अँड रिस्टोरिंग द फ्री एक्सप्रेशन ऑफ अवर प्लॅटफॉर्म. आता 2 रिझन आहेत बघा यामध्ये. पहिलं रिझन आहे ते आहे की जो एक्स आहे, एक्स म्हणजे ट्विटर आहे, त्याचं अतिशय जास्त प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. कारण ते कुणाला रिस्ट्रिक्ट करत नाही बोलण्यापासून. परंतु जर तुम्ही फेसबुक, मेटा, गुगलचे काही प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब आहेत, ते काय करतात, थोडं जरी कोणी काय त्यांच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट गेलं किंवा त्यांना जे ओपिनियन नाही पाहिजे त्या ओपिनियनबद्दल ते बोलले, तर मग मात्र ते त्यांची रीच कमी करतात किंवा त्यांना बॅन करतात, बंद करतात त्यांचे प्लॅटफॉर्म, त्यांची रीच कमी करतात. त्यामुळे काय होतं की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कुठेतरी डावललं जातं. आणि हा आरोप पहिल्यापासूनच फेसबुकवरती आणि गुगलवरती होत आला आहे. पूर्वी ते ट्विटरवरती पण व्हायचं, पण जे इलॉन मस्क आहे त्यांनी त्याच मुद्द्यावरती ट्विटर म्हणून आहे ते विकत घेतलेलं होतं. आणि ह्याच ट्विटरनी आपण बघतो की US इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणाचा रोल प्ले केलेला आहे. म्हणजे काय, आज सोशल मीडिया एवढा पॉवरफुल आहे की तो डिसाईड करतो की कोण इलेक्शनमध्ये निवडून येणार. आता लक्षात घ्या, मागच्या काही वर्षामध्ये अनेक फॅक्ट चेकर्स निर्माण झाले होते, होम ग्रोन फॅक्ट चेकर्स भारतामध्ये. आणि या फॅक्ट चेकर्सना फायदा किंवा फंडिंग कुठून होत होतं? तर मेटामधून. जस्ट विचार करा की भारतामधले फॅक्ट चेकर्स आहेत, त्यांना फंड कोण करतं आहे? मेटा म्हणजेच फेसबुक. म्हणजे ऑब्व्हियसली हे लोक जे आहेत ते कोणासाठी काम करणार आहेत? फेसबुकसाठी. सो फेसबुकचे पॉलिसी काय आहेत? त्याच पॉलिसी या लोकांच्या असणार आहेत. म्हणजे जर उद्या त्यांनी फेसबुकनं ठरवलं की आपल्याला अमुक एक XYZ पार्टीला प्रमोट करायचं, तर ऑब्व्हियसली ते यांना सांगणार की तुम्हाला याच प्रकारचं मटेरियल पुश करायचं आहे आणि त्यानुसार ते पुश करणार, कारण ऑब्व्हियसली तेच त्यांना फायनान्स करत आहेत. सो या ज्या कंपन्या आहेत हे वर्ल्ड वाईड जर तुम्ही बघितलं तर या कंपन्या ॲक्च्युली ग्लोबल परसेप्शन, ग्लोबल हे जे आहे लोकांचे ओपिनियन आहेत ते शेप करतात, ते बदलतात. लक्षामध्ये. आता इथे बघा की यामध्ये मेटा वर्क्स विथ फॅक्ट चेकर सर्टिफाईड बाय इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क. आता IFCN म्हणून एक
फॅक्ट चेकिंग नेटवर्क आहे ते की सर्टिफाय करतं की XYZ फॅक्ट चेकर आहे, तो खरा फॅक्ट चेकर आहे, दुसरा चुकीचा आहे. लक्षात घ्या, हे यांना कुणी ऑथॉरिटी दिली माहिती नाही, पण हे ठरवणार की आम्ही ठरवणार की कोणता फॅक्ट चेकर बरोबर आहे आणि मग आम्ही त्याला फंडिंग करणार. आणि यामध्ये त्या ह्या ज्या IFCN जे आहेत, IFCN ह्या चालतात कशा, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग घेतात. म्हणजे काय, बेग दे पैसे मागतात लोकांना की आम्हाला असं असं काम करायचं आहे. आता ऑब्व्हियसली कॉमन माणूस तर कोणी जाऊन तिथे पण फंडिंग देणार नाही. मग इथे बरोबर मोठमोठ्या संघटना असतात, जसं जॉर्ज सोरोस आहे, या सोरोस यासारखे जे लोक आहेत, यांची ओपन सोसायटी म्हणून आहे, ओपन सोसायटी यासारख्या ज्या संघटना आहेत ज्यांना इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये. कोणत्या गोष्टी, तर वेगवेगळे पॉलिटिकल इंटरेस्ट असतात, म्हणजे कंपन्यांचे इंटरेस्ट असतात. तर अशा गोष्टींसाठी ते अशा फॅक्ट चेकिंग ज्या संघटना असतात किंवा अशा संघटना ज्या की मीडियावरती कंट्रोल करतात, त्यांचा वापर करत असतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या इथं जेव्हा जैतापूरचा प्रोजेक्ट येत होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एक सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग चालवलं गेलं. तसंच कोणतेही आपले ते नर्मदा डॅमचा इश्यू होता, त्यावेळेस पण तोच इश्यू झालेला आहे. तर मुद्दा हा आहे की हे IFCN जे आहे, इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क जे आहे, त्यांची ऑथॉरिटी काही माहीत नाही, पण ते दुसऱ्याला सर्टिफाय करतात. लक्षात घ्या, ते दुसऱ्याला सर्टिफाय करतात. आता ते ठरवणार की भारतामध्ये कोण फॅक्ट चेकर आहे आणि मग त्याला मी सर्टिफाय करतो आणि मग त्याचेच ओपिनियन ज्यांना IFCNनं सर्टिफाय केले त्याचेच ओपिनियन मेटा, गुगल, बाकीचे सगळे सोशल मीडिया नेटवर्क्स आहेत ते प्रमोट करणार. म्हणजे त्यांना रीच मिळते. म्हणजे मी जर काय बोललो तर त्याला कोणी व्हॅल्यू देणार नाही आहे, कारण ते लोकांपर्यंत पोचणारच नाही आहे. पण मेटाने जर सांगितलं, फेसबुकनं ठरवलं की याचं आर्टिकल आपल्याला सगळीकडे पोचवायचं, तर ऑब्व्हियसली ते पोचवणार आहे. अशा प्रकारे ते रूल करतायत. कशावरती, तर पूर्ण पब्लिकचं ओपिनियन शेप करण्यासाठी ते रूल करतायत. आता भारतामध्ये बघा, करंटली मेटाचे किती पार्टनर्स आहेत, तर टोटल 12 पार्टनर्स आहेत. त्यामध्ये कोण आहे, PT आहे, प्रेस ट्रस्ट इंडिया आहे, AFP आहे, इंडिया टुडे आहे, त्यानंतर क्विंट आहे आणि त्याचबरोबर बाकीचे स्मॉलर फर्म्स आहेत. आता हे जर नाव का नाही दिलं, हे विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. बाकीच्या स्मॉल फर्म्सची नाव का नाही दिलं, ठीक आहे, एक मिनिट. सो हां, तो लक्षात घ्या की जो युनायटेड स्टेट्सची इलेक्शन बदलली आणि तिथला सरकार बदललं, तर या मेटानं काय केलं, सरकार बदलल्यानंतर जी पार्टी आहे, जो फंड आहे प्रेसिडेंटचा, न्यू प्रेसिडेंट ट्रम्पचा, त्यांना $1 मिलियन पहिल्यांदा फायनान्स केलं. त्यानंतर कॅलिफोर्नियामधून त्यांचे जे डेटा फर्म्स होते ते उचलले आणि ते त्यांनी टेक्सासमध्ये शिफ्ट केले. का, कारण कॅलिफोर्नियामध्ये डेमोक्रॅटचा रूल आहे आणि त्यांनी डेमोक्रॅटला निवडून दिलेलं आहे, म्हणजेच कमला हॅरिसला वोटिंग केलेलं आहे. पण टेक्सास जे आहे तिथे ट्रम्प निवडून आलेला आहे. सो जे लोक फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन, आम्ही एकदम नाही का याचे संरक्षक आहोत फ्रीडम ऑफ स्पीचचे वगैरे, ते फेसबुक, मेटा एका क्षणामध्ये पलटले. तुम्ही इमॅजिन करा, भारतामध्ये ही गोष्ट झाली असती तर, भारतात झालं असतं तर सगळ्यांनी लगेच स्क्रीन ब्लॅक करा, हे करा, ते करा. ॲक्च्युली हे न होताही करतात. पण हे कंपन्या आहेत US मध्ये, म्हणजे USचं जे गव्हर्नमेंट आहे, जस्ट इमॅजिन करा की USचं गव्हर्नमेंटची अशी काय भीती आहे, त्यामुळे यांनी आपले स्टँड्स बदलले. ठीक आहे, सो आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊया, विचार करा याच्यावरती. हां, दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपले जे प्रवासी भारतीय, जे भारतातले लोक जे बाहेर गेलेले आहेत, आपण त्यांना NRIs म्हणतो. ठीक आहे, आपण त्यांना NRIs म्हणतो. तर टोटल जो भारतातले किती लोक कोणत्या देशामध्ये गेलेत, सो किती म्हणजे NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन. आपण ह्याच्यावरती एक स्लाईड बनवली आहे, एक मिनिट.
तर सध्या जो प्रवासी भारतीय दिवस चालू आहे त्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये आहे की नाही का ओडिसामध्ये भुवनेश्वर इथे 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट केला जातो. 3 दिवसाचा फेस्टिवल असतो जो अल्टरनेट इयरला भारतामध्ये ऑर्गनाईज केला जातो. तर जर तुम्ही बघितला हा प्रवासी भारतीय म्हणजेच भारतातून जो बाहेर गेलेला भारतीय नागरिक जो पूर्वी म्हणजे कधी 18व्या-19व्या शतकात याची सुरुवात कुठून झाली आहे बघा, की ज्यावेळेस ॲबोल्युशन ऑफ स्लेव्हरी झालं. स्लेव्हरी म्हणजे गुलाम पद्धतीचं अबोलिशन झालं. त्यानंतर काय झालं, जे हे वसाहतवादी देश होते त्यांना त्यांच्या प्लांटेशनमध्ये काम करण्यासाठी गरज पडायला लागली लेबरची आणि त्यासाठी मग ते कॉन्ट्रॅक्टवरती लेबर घेऊन जायला लागले. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक ॲग्रीमेंट व्हायचं, मग त्यांनाच गिरिमिटिया म्हणतात. सो या गिरिमिटियांना ते घेऊन जायचे. कुठे घेऊन जायचे तर त्यांचे प्लांटेशन. हे प्लांटेशन कुठे होते तर आपण आता जे ईस्टर्न पॅसिफिक म्हणजे आपण जे दक्षिण अमेरिका म्हणतो त्या दक्षिण अमेरिका खंडामध्ये हे घेऊन जायचे. त्या कॅरिबियन आयलंड वगैरे आहे त्या भागामध्ये प्लांटेशन्स होते. त्या प्लांटेशनमध्ये काम करायला हे घेऊन जायचे. सो हे पहिलं वेव होती जे भारतीय बाहेर गेले. त्यानंतर जर भारतीय कधी बाहेर गेले तर आपण मलेशिया, इंडोनेशिया या हे जे देश आहेत या देशांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक शिफ्ट झाले. त्यानंतर ज्यावेळेस मिडल ईस्टमध्ये ऑइल सापडलं तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये एक स्किल्ड लेबरची गरज पडायला लागली. त्यावेळेस पण भारतामधून हे मिडल ईस्टर्न कंट्री जे आहेत UAE असेल, सौदी अरेबिया असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर झाली. आणि आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर युनायटेड स्टेट्स जे आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असल्यामुळे लोक मायग्रेशन करतात. सो हा एकंदरीत भारतातून मायग्रेशनचा मुद्दा आहे. आता इथे मायग्रेशन मध्ये टाईप काय आहेत की एक असतो आपण NRI म्हणतो. काय म्हणतो आपण NRI म्हणजे काय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन. म्हणजे हे भारतीय नागरिकच असतात पण दुसऱ्या देशामध्ये राहत असतात. सो भारतामध्ये रेसिडेंट नाही आहे त्यांचा. रेसिडेंट म्हणजे रहिवासी नाही आहे, भारतातले रहिवासी नाही आहेत, दुसऱ्या देशामध्ये आहेत पण भारतीय आहेत म्हणून NRI आहे. त्यानंतर PI वॉज द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जी की आता ही टर्म्स वापरली जात नाही. ही टर्म्स OCI अंतर्गत इन्क्लूड केली आहेत. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया. ठीक आहे. तर आता आपण बघूया की कोणत्या देशामध्ये भारतीय लोक किती आहेत. तर हे बघा, युनायटेड स्टेटमध्ये सर्वात जास्त भारतीय आहेत. किती आहेत, 54 लाख. युनायटेड स्टेट्सची पूर्ण पॉप्युलेशन बघितली तर ऑलमोस्ट 1.8% लोक युनायटेड स्टेट्सच्या पॉप्युलेशनच्या 1.8% एवढी पॉप्युलेशन ही भारतीय लोकांची आहे. दुसरं कुठे आहे तर युनायटेड अरब इमिरेट्स. इथे किती आहे तर 36 लाख लोक आहेत. सो ही युनायटेड अरब इमिरेट्सची लोकसंख्या कमी आहे, त्या मानाने खूप जास्त आहे ही लोकसंख्या, बट दे डोंट हॅव द राईट्स टू वोट. सो तो मुद्दा वेगळा आहे. त्यानंतर मलेशिया आहे. मलेशियामध्ये 29 लाख आहेत. कॅनडामध्ये 28 लाख आहे. कनाडा आपको तो पता है. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये 25 लाख आहे. सो म्यानमार. तर हे आपण जे पहिले देश आहे जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे, भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यांची आपण हे घेतलेले आहे, संख्या घेतलेली आहे. आता तुम्ही इथे हे बघा, UAEमध्ये मॅक्सिमम आहेत ते कोण आहेत बघा. UAEमध्ये मॅक्सिमम आहे ते NRI आहेत. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे का, नाही आहे बघा, फक्त 14,000 आहेत. त्यानंतर सौदी अरेबिया बघा, मॅक्सिमम कोण आहेत, तिथे बघा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे का, नाही. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की त्यांना नागरिकत्व मिळत नाही UAE सौदी अरेबियामध्ये, कारण त्यांचं नागरिकत्व मिळणं ही खूप अवघड प्रोसेस आहे. त्या विरोधात बघा तुम्ही जे USA आहे किंवा मलेशिया आहे, तिथे लोकांना नागरिकत्व मिळालेलं आहे, कारण हे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे आहे ते ॲक्च्युली त्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे त्या देशाचं. जसं कॅनडामध्ये बघा मोठ्या प्रमाणात, UKमध्ये बघा मोठ्या प्रमाणात त्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे त्या देशाचं. ठीक आहे. सो मिडल ईस्टर्न कंट्री जे आहे तिथं नागरिकत्व एवढं इझिली मिळत नाही. अरब असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही, आणि अजून बाकीच्या बऱ्याच कंडिशन्स. आता इथे बघा, इंडिया इज ओरिजिन ऑफ द लार्जेस्ट नंबर ऑफ इंटरनॅशनल इमिग्रंट्स इन द वर्ल्ड, टचिंग नियरली 18 मिलियन, म्हणजे 1.8 करोड. कोणाचा डेटा हा UN वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट आहे 2024चा. तो काय म्हणतो, इज दी लार्जेस्ट नंबर ऑफ, सर्वात जास्त मायग्रेशन
होतं इंटरनॅशनल भारतामधून. आता युनायटेड नेशन्सचा हा आकडा आहे, तर हा आपण ऑथेंटिक मानू शकतो. ठीक आहे. आणि हे लीगल मायग्रेशनविषयी बोलतो आहे आपण मित्रांनो. लीगल मायग्रेशन हे काय म्हणतात आपण, युनायटेड स्टेट्समध्ये जे इलिगल मायग्रंट्स आहेत त्याचा हा आकडा नाही, हा लीगल मायग्रंट्सचा आकडा आहे. इलिगल मायग्रेशन हे मोठ्या प्रमाणात बाकीच्या ठिकाणी होतच असतं. आपण बघतो युरोपमध्ये, मिडल ईस्टमध्ये जे काही गोंधळ चालला आहे, सिरिया वगैरे सगळ्या देशांमध्ये, इवन आपल्या बाजूला जो पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, इथूनही बरेच लोक इल्लिगली युरोपमध्ये जाऊन राहतात आणि मग नंतर तिथे शरणागती घेतात आणि नंतर तिथलं नागरिकत्व घेतात. तर तो डेटा हा नाही आहे. आपण जे बघतोय ते काय करतोय, लीगल मायग्रेशनचा विषय चाललेला आहे. सो हां, डॉक्युमेंटेशन करून. सो अमंग द नेशन्स होस्टिंग लार्जेस्ट इंडियन डायस्पोरा आपण जे बघितलं, युनायटेड स्टेट्स 1 नंबरला आहे. त्यानंतर हे आपण आत्ताच बघितलं मागच्या चार्टमध्ये. सो आपण नेक्स्ट बघूया. हां, हे पण एक आपल्याला फॅक्ट्स महत्त्वाची आहे की युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स यांनी एस्टिमेट काय केलेलं आहे, देअर वेअर 28 करोड इंटरनॅशनल मायग्रंट्स. जगामध्ये 28 करोड मायग्रंट्स आहेत, ज्याची संख्या आहे तो 3.5% आहे टोटल ग्लोबलच्या पॉप्युलेशनच्या. टोटल जगाच्या पॉप्युलेशनच्या ही मायग्रंट्सची संख्या 3.5% आहे. ही 2000मध्ये किती होती, तर 2.8% होती. म्हणजे जगाची जी टोटल लोकसंख्या आहे त्यातील 2.8% लोक हे मायग्रंट्स होते. पण आत्ता जर तुम्ही 25 वर्षानंतर बघताय तर टोटल जगाचे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यात 3.5% लोक हे मायग्रंट्स आहेत. सो मायग्रेशन वाढते. आणि लक्षात घ्या की जगामध्ये द ह्युमन हिस्ट्री इज द हिस्ट्री ऑफ मायग्रेशन्स असं म्हटलं जातं. कारण मायग्रेशन हे 100% होणारी गोष्ट आहे. मनुष्य बघा आफ्रिकेतून भारतात आला, भारतातून परत पूर्ण जगामध्ये विस्तारला, असं एक थिअरी सांगितली जाते. सो इट्स ऑल अबाउट मायग्रेशन. आर्यन जे भारतामध्ये होते ते भारतातून परत युरोपमध्ये गेले, परत युरोपमधून भारतात आले, असा एकंदरीत प्रवास आहे मायग्रेशनचा. तो पुढचा टॉपिक बघूया आपण, तो म्हणजे केन बेटवा ज्या रिव्हर आहेत, केन आणि बेटवा, केन रिव्हर आणि बेटवा रिव्हर आहे यांचा, केन बेटवाचा रिव्हर लिंकिंगचा जो प्रोजेक्ट आहे कॅनॉलनी, त्याच्याविषयी न्यूज आहे. तर ही जी इंटरस्टेट आहे, कारण केन बेटवा ह्या दोन्ही पण ज्या रिव्हर्स आहेत त्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. आणि या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या वाहतात 2 राज्यांमध्ये, एक आहे मध्य प्रदेश आणि दुसरा आहे उत्तर प्रदेश. त्यामुळं हा इंटरस्टेट आहे. कोणता आहे हा, इंटर स्टेट प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, इंटरस्टेट प्रोजेक्ट आहे. आता तुम्ही पूर्वी ऐकले असेल नदी जोड प्रकल्प, नदी जोड प्रकल्प ऐकलं आहे का तुम्ही? आता हा नदीजोड प्रकल्प आहे त्याचाच हा पार्ट आहे, लक्षात घ्या. 1980sमध्ये नदीजोड प्रकल्प मांडला गेला. आजपर्यंत त्यामध्ये काही फारसे प्रगती झालेली नाही किंवा त्यामध्ये कोणी इनिशिएटिव्ज घेतलेलं नाही आहे. पण हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे या गव्हर्मेंटनं आणि 25 डिसेंबरला याचं इनॉग्रेशन झालेलं आहे. आपण म्हणू की या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे. आता या प्रोजेक्टमध्ये काय लक्षात घ्या, इथं पन्ना टायगर रिझर्व आहे. सो मॅपिंगसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर पन्ना टायगर रिझर्वचा पार्ट येतो हा. इथे नॅशनल पार्क पण आहे. त्याचबरोबर 2 स्टेट आहे. याच्या संबंधांनी आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर पहिली गोष्ट म्हणजे नदीजोड प्रकल्प रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती इकॉलॉजिकल काही इम्पॅक्ट झालेले आहेत त्या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. मॅपमध्ये आपल्याला पन्ना टायगर रिझर्व रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, आपण आता न्यूज पाहूया काय आहे ती. डिसेंबरला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी फाउंडेशन स्टोन कोणत्या, तर केन बेटवा रिव्हर लिंकिंग नॅशनल प्रोजेक्टचा फाउंडेशन स्टोन ले केलेला आहे. म्हणजे त्याची काय म्हणू, पायाभरणी केलेली आहे. आता याचं रिझन काय, 25 डिसेंबर, तर ही 100th बर्थ ॲनिव्हर्सरी कुणाची, अटल बिहारी वाजपेयी. म्हणजे 100 वर्षापूर्वी याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींचा
जन्म झालेला होता. सो या ज्या दोन रिव्हर्स आहेत, केन बेटवा, दे आर द बोथ ट्रिब्युटरीज ऑफ यमुना. मग यावरून आपल्याला यमुना पण महत्त्वाची आहे. यमुना रिलेटेड पण आपल्याला थोडं माहिती बघायला पाहिजे. ठीक आहे, कारण याच रिलेटेड असेच प्रश्न विचारले जातात. आता ही जी लिंक आहे, केन बेटवा जी लिंक आहे, हा कॅनॉल ऑलमोस्ट 221 किलोमीटरच्या लेंथचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 किलोमीटर हा टनेल असेल पाण्यासाठी. ठीक आहे, जसं महाराष्ट्रामध्ये पण आता रिव्हर लिंकिंगचे विचार चालू आहे, जिथे रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट म्हणजे काय असतो की जिथे पाणी जास्त आहे तिथून पाणी, जिथे पाणी कमी आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं. हा मेन रिव्हर लिंकिंगचा म्हणजे वॉटर सरप्लसपासून वॉटर डिफिशिटकडे पाणी घेऊन जायचं. म्हणजे जर तुम्ही बघितलं की ब्रह्मपुत्रेला खूप जास्त पाणी असतं, त्या आपल्या साऊथमध्ये पाणी थोडं कमी आहे, तर आपण तिकडून इकडे पाणी आणलं तर आपल्याला बराच पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. त्याचबरोबर आपल्या पश्चिम घाटामध्ये पाऊस पडतो, ज्या पश्चिम घाटातून ज्या अरबी समुद्राला जाऊन नद्या मिळतात त्या पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहत असतात आणि ते पाणी डायरेक्टली अरबी समुद्राला जाऊन मिळतं, त्यामुळे ते पाणी वाया जातं. तेच पाणी जर आपण काही कारण करून इकडच्या साईडला आणलं तर हा जो पश्चिम घाटाच्या एकदम लागून असलेला ईस्टर्न भाग आहे तो काय आहे तर तो दुष्काळी आहे, कारण तो वॉटरशेड म्हणू आपण त्याला, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये तो येतो. त्यामुळं हा पण एक वॉटर डिफिशिट एरियाकडे पाणी आणू शकतो. तो एकंदरीत ही आयडिया आहे, ही खूप जुनी आहे, ब्रिटिश काळापासून ही आयडियाचा विचार केला गेला आहे. आत्तापर्यंत काही याच्यामध्ये फारसे प्रगती झालेली नाही. तर आपण बघूया आता पुढे कसं प्रगती होते या प्रोजेक्टनंतर. सो आपण यमुना बघून घेऊया. यमुना रिव्हर, तर यमुना ही ट्रिब्युटरी आहे, कोणाची? गंगाची आहे. त्याच्या 4 मेन उपनद्या आहेत. ट्रिब्युटरी म्हणजे उपनदी. ठीक आहे, एक आहे ऋषिगंगा, हनुमानगंगा, टोन आणि गिरी. त्यातली टोन ही सर्वात मोठी उपनदी आहे. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त अजून प्लेनमध्ये तिच्या कोणत्या उपनद्या आहेत? हिंदोन, चंबळ, सिंध, बेटवा आणि केन या त्याच्या उपनद्या आहेत. पुढे हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन NPP कधी केलेला आहे? 1980मध्ये. लक्षात घ्या, इंदिरा गांधी होत्या त्यावेळेस PM. 1980s. लक्षात घ्या किती पिढ्या झाल्या असतील यामध्ये. आज 45 इयर्स नंतर तुम्ही पहिला प्रोजेक्ट घेताय त्यामधला. 45 इयर्स नंतर तुम्ही पहिला प्रोजेक्ट बनवताय त्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा प्रोजेक्ट काय, नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन काय सांगतो? वॉटर जे आहे ते सरप्लस बेसिनपासून वॉटर डिफिशिटमध्ये घेऊन जाण्याचं. आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे, तिकडे सांगली आहे, सांगलीचा बराच भाग हा दुष्काळी आहे. तर तिथे त्या भागामध्ये पाणी नेण्यासाठी आपण बराच वेळा प्रोजेक्ट्स मांडले जातात की उजनीचं पाणी घेऊन जावा, कृष्णेचं पाणी घेऊन जावा, लक्षामध्ये. सो जिथे पाणी कमी आहे त्या भागामध्ये जिथे पाणी जास्त आहे तिथून नेणं हा नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन 1980मध्ये मांडलेला आहे आणि त्यावरती फक्त आत्तापर्यंत विचार होतो आहे. यामध्ये 16 होते ते पेनिन्सुलर म्हणजे पठार, म्हणजे आपला दक्षिण भारत, आणि 14 आहे तो हिमालयन कंपोनंट होते त्यातले प्रोजेक्ट्समध्ये. टोटल 30 लिंक्सचा प्रोजेक्ट होता नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये. ठीक आहे, आता यामध्ये इथे खाली काही लिस्ट दिलेली आहे बघा. इंटरलिंकिंग प्रोजेक्ट्स अंडर द नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. त्यामध्ये पहिला आहे महानदी आणि गोदावरी. ठीक आहे, हा कोणता आहे? आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये. दुसरा कोणता आहे? गोदावरी आणि कृष्णा लिंक, हा पण कुठे आहे? आंध्र प्रदेश. तिसरा आहे गोदावरी आणि कृष्णा, कुठे आहे? तेलंगणा. चौथा आहे कृष्णा आणि पेन्नार कुठे येते? कर्नाटक. सो आंध्र आणि कर्नाटका. पार तापी नर्मदा लिंक ही कुठे आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. बेडती आणि वर्धा लिंक कुठे आहे? कर्नाटक. सो ह्या काही प्रोजेक्ट्स आहेत, इंटरलिंकिंग प्रोजेक्ट्स, जे NPPचा पार्ट आहेत. ठीक आहे, पुढे आता सध्या दिल्लीचं इलेक्शन चालू आहे, राईट? सो दिल्लीमधनं काहीतरी न्यूज पाहिजेच आपल्याला, नाही का? त्यानंतर
करंट अफेअर होणारच नाही कंप्लीट. सो आत्ता एक इलेक्शनमध्ये एक मुद्दा चालू आहे, तो म्हणजे जे अरविंद केजरीवाल आहे त्यांनी सेंटरला टार्गेट केलं. कोणत्या मुद्द्यावरती? तर दिल्ली लँड रिफॉर्म जो ॲक्ट आहे 1954चा, त्यामध्ये जे सेक्शन्स आहे 33 आणि 81 हे काढून टाका असं सेंट्रलला सांगतायत केजरीवाल. आणि ते म्हणतात की हे आर्टिकल काढलं नाही, हे सेक्शन काढलं नाही, त्यामुळे बऱ्याच दिल्लीकरांना खूप प्रॉब्लेम झालेला आहे. तर दिल्ली लँड रिफॉर्मचं हे आर्टिकल त्यामुळे चर्चेत आलेलं आहे. तर आपण हे पाहूया की सेक्शन 33 आणि 81 कशाशी संबंधित आहे. तर इथे 1954चा ॲक्ट आहे, लक्षात घ्या, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा ॲक्ट आहे. सो इथे मुद्दा काय होता की दिल्लीच्या आजूबाजूची जी ॲग्रिकल्चर लँड होती, जे रुरल एरिया होता, तर त्या रुरल एरियासाठी हा ॲक्ट होता. आणि त्यामध्ये काय होतं की तुम्ही जमीन विकू शकता, पण तुमची जमीन 8 एकरपेक्षा कमी नाही झाली पाहिजे. सो 8 एकरपेक्षा तुमची कमी झाली जमीन, तर मग तुम्हाला ती जमीन विकता येणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर 9 एकर क्षेत्र आहे, तर तो मॅक्सिमम 8च एकर पाहिजे त्याकडे, तर तो मॅक्सिमम किती 1च एकर विकू शकतो. 1 एकर फक्त तो सेल करू शकतो, बाकीचं तो सेल नाही करू शकणार. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीकडे 8 एकर क्षेत्र आहे आणि सपोज त्याच्या घरामध्ये काहीतरी इमर्जन्सी आलेली आणि त्याला पैसे हवेत आणि पैशासाठी त्याला जमीन विकायचे. सपोज त्याला 1 एकर जमीन विकायची, तो विकू शकतो का? तर अकॉर्डिंग टू सेक्शन 33 तो जमीन विकू शकत नाही. म्हणजे त्याला तो एकतर सगळीच जमीन विक बाबा, नाही तर जमीनच विकू नको. म्हणजे 8 एकरच्या खाली जमीन नाही आली पाहिजे, हा मेन मुद्दा होता त्यांचा. सो हे कशासाठी केलेलं होतं, तर जमिनीचं फ्रॅगमेंटेशन नाही झालं पाहिजे. लक्षात घ्या, जमीन कमी कमी होत गेली तर मग ती जमीन कसता येत नाही व्यवस्थित. कमी जमीन असेल तर त्यात प्रॉफिटेबल राहत नाही जमीन. म्हणून त्यांनी हा रूल आणला होता. आता महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टलीच्या उलटी आहे. म्हणजे आपले ते 8-8.5 एकरच्या वर गेलं की सरकार काढून घेतं, नाही का, म्हणजे लँड सिलिंग वगैरे लागतं. पण दिल्लीमध्ये मात्र ते 8 एकरपेक्षा कमी असेल तर विकायची नाही. सो ऐरणी आहे, पण ठीक आहे. आपण मुद्दा बघूया काय आहे तो. सो यावरनं आता आपल्याला वाटते नाही बरोबर आहे, लोकांना त्यांची जमीन विकता आली पाहिजे ना. असं कसं आहे, प्रत्येकाची जमीन आहे, त्यांनी जमीन विकली पाहिजे ज्यांना विकायची असेल. पण ॲक्च्युली लक्षात घ्या मुद्दा काय आहे. सध्या आपल्याला जी न्यूज मीडिया इकडे तिकडे जे आपण बघतो, त्यामध्ये आपल्याला एकच नाण्याची बाजू दाखवली जाते. पण नाण्याची दुसरी बाजू इथे आहे. बाजू काय आहे, तर हा जो ॲक्ट आहे तो ना रुरल म्हणजे ग्रामीण भागासाठी. पण दिल्ली जसं एक्सपांड झालं तर त्याचा बहुतांश भाग हा ऑलरेडी अर्बन झालेला आहे, म्हणजे नागरीकरण झालेलं आहे. आणि तिथे म्युनिसिपल ॲक्ट लागतो. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर टोटल दिल्लीमध्ये 357 विलेजेस आहेत, त्यातले 308 विलेजेस ऑलरेडी डिक्लेअर्ड ॲज अर्बन. म्हणजे आता जर ते अर्बन म्हणून डिक्लेअर केले तर त्याच्यावरती नॅचरली हा लॉ लागतच नाही. लक्षामध्ये. सो दिल्ली लँड रिफॉर्म ॲक्ट आहे हा फक्त ग्रामीण भागाला लागतो, व्हिलेजेसला लागतो जिथे ग्रामपंचायत आहे. जर तो अर्बन भाग असेल तर तिथे लागतच नाही. सो 308 जी गावं आहेत, जे ऑलरेडी दिल्ली म्युनिसिपलच्या अंडर गेलेली आहेत, तिथे हा ॲक्ट लागत नाही. तिथे तुम्ही 1 गुंठा 2 गुंठे पण विकू शकता, म्हणजे तिथे हा प्रॉब्लेम येत नाही. सो मोस्ट ऑफ द दिल्ली ही अर्बनाइज झालेली आहे. सो हा मुद्दा लागत नाही. त्याचबरोबर दुसरं आता जर बघितलं की यामुळे झालं आहे काय, तर तुम्ही मागचं दशक बघितलं तर त्या डिकेड म्हणजे दशक मागच्या दशकामध्ये तर तुम्ही दिल्लीमध्ये टोटल जो जमीन आहे ज्याच्यावरती शेती केली गेली, आपण म्हणतो की ग्रॉस क्रॉप्ड एरिया म्हणतो, ज्याच्यावरती शेती केली गेलेली आहे, तो एरिया कमी झालेला आहे. 35,000 हेक्टरपासून हा आता 33,000 हेक्टरपर्यंत कमी झालेला आहे. 2,000 हेक्टरचं रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे काय की शेती कमी होत चाललेली आहे आणि अर्बनायझेशन म्हणजे सिटी वाढत चाललेली आहे. हा सध्या दिल्लीचा इश्यू आहे. लक्षात, रॅपिड मोठ्या प्रमाणामध्ये जे अर्बनायझेशन झालेलं आहे त्यामुळं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. आय थिंक इथे एक मिसिंग आहे. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूया. एक मिनटं. पुढचं आपण बघूया ती म्हणजे युरिया. आता हा युरिया प्रोडक्शनशी रिलेटेड काय आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जर भारतामधलं युरियाचं प्रोडक्शन बघितलं तर ते अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ऑलमोस्ट 5 ते 6 न्यू प्लॅन्ट्स
एस्टॅब्लिश झालेले आहेत. सो हा कशाचा पार्ट होता, तर एकंदरीत शेतीच्या जे फर्टिलायझर आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो पाहिजे, यासाठी आपण म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियानं युरियाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी काही पॉलिसीज आखल्या. आणि जर तुम्ही आता हे बघितलं की हे युरियाचं प्रोडक्शन कुठे झालेलं आहे, तर युरियाचं प्रोडक्शन हा न्यू ग्रीन रिव्होल्यूशनचा जो एरिया आहे, म्हणजे पहिलं जे ग्रीन रिव्होल्यूशन होतं ते कुठं होतं, तर पंजाब हरियाणा पार्ट. सो सुरुवातीला जे मी जर बघितलं तर सुरुवातीचे जे फर्टिलायझरचे प्लांट्स होते ते त्या एरियामध्ये टाकलेले आहेत. आत्ताचे जे फर्टिलायझरचे प्लांट आहे ते बिहार, वेस्ट बेंगॉल, हा जो न्यू ग्रीन रिव्होल्यूशनचा पार्ट आहे, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल, बिहार, छत्तीसगड या एरियामध्ये टाकलेले आहेत. आणि यांनी ॲक्च्युली मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. तर तुम्ही इथे बघा, तर 2011मध्ये जे युरियाचं प्रोडक्शन हे 219 होतं, ते आता किती झालेलं आहे, 314 झालेलं आहे. म्हणजे युरियाचा यूज मागच्या डिकेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे का, तर नाही. दोन्ही दुधारी तलवार म्हणू आपण, चांगली पण आहे वाईट पण आहे. एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझर याच्यामागं कारण काय असतं, तर गव्हर्नमेंट जे मोठ्या प्रमाणात सबसिडी युरियाला देतं आहे, त्यामुळं काय होतं की युरियाची कॉस्टिंग तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे. आणि त्यामुळे शेतकरींना युरिया वापरणं हे जास्त कम्फर्टेबल आहे कम्पेअर टू पोटॅश वगैरे बाकीचे फर्टिलायझर आहेत, कारण त्यांच्या किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, उद्या कोणीतरी म्हणेल की नाही युरियाचं पोतं एवढं होतं आता एवढं झालं. आपण कम्पॅरेटिव्ह म्हणतो आहे, दुसऱ्या फर्टिलायझरच्या तुलनेमध्ये युरियाची किंमत तेवढी वाढलेली नाही आहे, आलं लक्षामध्ये. सो हा मुद्दा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं की युरियाचे प्रोडक्शन न्यू ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स मागच्या 5 वर्षामध्ये टाकले आहेत. ग्रीनफील्ड म्हणजे काय, असा प्रोजेक्ट जो फ्रॉम द स्क्रॅच बनवलेला आहे. म्हणजे जिथे ॲक्च्युली काही जमीन बॅरन लँड आहे, जिथं काही डेव्हलपमेंट नव्हती, अनडेव्हलप लँड आहे, त्या अनडेव्हलप लँडमध्ये बेसिकपासून एखादा प्रोजेक्ट्स निर्माण केला तर त्याला काय म्हणतात, ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्स म्हणतात. मग दुसरा कोणता असतो, ब्राऊन फील्ड. ब्राऊन फील्डमध्ये काय असतं की ऑलरेडी एक लँड डेव्हलप्ड असते, तिथे ऑलरेडी कंपन्या असतात, त्या कंपन्याच्या ठिकाणी आपण दुसरी कंपनी डेव्हलप केली तर त्याला आपण म्हणतो ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट्स आहेत. सो युरियाचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते ग्रीन फील्ड आहेत. दुसरा कुठे, तर न्यू ग्रीन रिव्होल्यूशनचा पार्ट म्हणजे ईस्टर्न इंडियामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसत आहेत. आणि याचाच परिणाम बघा, जे युरिया प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत, जसं चंबल फर्टिलायझर वगैरे कंपन्या आहेत, RCF वगैरे जे आहेत, या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत ते तुम्हाला मागच्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले दिसत आहेत, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो हा आहे पुढचा मुद्दा जो फर्टिलायझर रिलेटेड आहे. ठीक आहे. सो आपण आज इथे फिनिश करूया. उद्या भेटूया न्यू करंट अफेअर्स सहित. थँक्यू.